रामकृष्ण हरी, राधे राधे. जीवनामध्ये एवढे संकट आहेत, त्रास आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये. हे माणूस खूप दुःखी आहे, त्रासलेला आहे. कुणाच्या किडनॅप केलेत, कोणाचे मुलं नीट नाहीत, कोणी खूप काही पितंय, कोणी खूप काही त्रास देतंय. एखादा व्यक्ती गाडी आडवी तिडवी चालितो रस्त्याने आणि ॲक्सिडेंट झाला की म्हणतो देवा हे तू माझं काय केलं. काही जीवनात संकट आले, त्रास आले की महिला असो, पुरुष असो, मध्यमवर्गीय असो, वयस्कर असो, लोक काय म्हणतात, देवा तू माझं हे काय केलं. अरे देव तुमच्यामध्ये कशाला येतोय? बरोबर आहे ना. देव तुमचं वाईट का करतो? देव वाईट करीतच नाही तुमचं. ज्याचे त्याचे कर्म असते. तुम्हाला एक सांगू का मी, की महाभारतामध्ये श्रीकृष्णाचा भाचा जो अभिमन्यू होता, तर तो त्याचा भाचा होता श्रीकृष्णाचा. श्रीकृष्णाला सर्व काही माहिती होतं की अभिमन्यूचा आज वध होणार आहे म्हणून, पण अभिमन्यूला श्रीकृष्णांनी वाचवलं नाही. अभिमन्यू चक्रव्यूहातून बाहेर येऊ शकला नाही. चक्रव्यूहात घुसायचं त्याला माहित होतं, पण बाहेर यायचं माहित नव्हतं. तर श्रीकृष्ण कोणत्याही गोष्टीत हस्तक्षेप करीत नाही. बरोबर आहे ना. देव तुम्हाला म्हणला का की दारू प्या, लिव्हर सडून घ्या? देवाचे वचन काय आहे? तुम्ही भगवद्गीता वाचा ना, त्याच्यामध्ये सर्व काही चांगलं शिकवलेलं आहे. बरोबर आहे ना. दारू, मद्यपान, वेश्या, जुवा, चोरी, लबाडी, असत्य, या सर्व गोष्टी गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत की या करू नये म्हणून, या चुकीच्यात म्हणून. मग आपण जर भगवद्गीता वाचलीच नाही आणि आपल्या मनासारखं जर आपण वागलो, तर तुम्ही आज जे पेरलं ते उद्या उगवणारच आहे ना. तुम्ही जर रानामध्ये ज्वारी पेरली का बाजरी थोडी उगवणार आहे. तुम्ही आंब्याचं झाड लावलं ते काय सीताफळ थोडी तयार होणार आहे. सीताफळाचं झाड येणार आहे का? आंब्याचं झाड लावलं तुम्ही जसं पेराल तसं उगवणार. तुमचे जे कर्म आहेत तेच तुमच्या पुढे येणार ना. बरोबर आहे ना. दारू पेल्यामुळे लिव्हर सडतं. दारू जर पेले नाही तर लिव्हर सडन का? नाही सडतं. बरं, असे काही व्यक्ती आहेत की ते म्हणतात आयुष्यभर कुणी काही केलं नाही आणि म्हणजे व्यसन केलं नाही किंवा काय केलं नाही तरी त्याला कॅन्सर झाला किंवा काय झाला. तर मित्रांनो, तुम्ही खिळा मारला भिंतीला आणि खिळा काढल्यानंतर ते वन तसंच राहतं. बरोबर आहे ना. तुमच्या ह्या जन्मात जर नसेल तर पूर्वी कधी ना कधी जन्मामध्ये तुम्ही काहीतरी पाप केलेलेच आहे ना. बरोबर आहे ना. मग तुम्हाला ह्या जन्मामध्ये त्याचा फटका बसणार ना. प्रारब्ध हे कधी कुणाला चुकलेलं नाही. देवालाही प्रारब्ध चुकलेलं नाही. म्हणून तुम्ही असं म्हणू शकत नाहीत की एखादा व्यक्ती की सरळ रस्त्याने चाललाय आणि त्याला मागून गाडीने का उडवलं. बरोबर आहे ना. एखाद्या व्यक्तीने व्यसन केलं नाही आणि त्याला कॅन्सर कसं काय झाला. बरोबर आहे ना. अहो, त्याचे प्रारब्ध असतात, प्रत्येकाचे प्रारब्ध असतात. म्हणून कधीही तुम्ही चांगलं केलं, चांगलं वागलात, चांगलं बोललं तर तुमचं चांगलंच होणार. तुम्ही जे चांगलं पेरलं ते उगवणारच ना. बरोबर ना. त्यामुळं चांगलं पेरा, चांगलं उगवणार. ह्या जन्मात नाही तर पुढल्या जन्मात तुम्हाला ते उपयोगी येणार. साधू संतांनी सुद्धा एक गोष्ट सांगितलेली बघा, मी पण ऐकलेली, की हे जे रोडनी चाललेले जे म्हणजे समजा गरीब लोक आहेत, जे आपण थोडक्यात त्यांना भिकारी म्हणतो नाही का, तर हे पूर्वी त्यांच्या जन्मामध्ये हे खूप श्रीमंत होते, अब्जाधीश, कोट्याधीश, पण यांनी कधीही दान धर्म केला नाही किंवा हे सरळ मार्गाने चालले नाही. म्हणून आज हे गरीब म्हणून जन्म घेतलाय. बघा, ज्याचे त्याचे कर्म असतात.
त्यामुळं कधीही तुम्ही देवाला दोष देऊ नका, उलट देवाचे आभार माना. तुम्ही त्या गोष्टीतून सुटण्यासाठी मार्ग काढा, देवाकडे तुम्ही समर्पण करा. तर चला पुन्हा भेटूया. रामकृष्ण हरी, राधे राधे. लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय.